गावदेवी मच्छी मार्केट कोपरी कॉलनी बिल्डिंग नंबर 2च्या मागे ठाणे पूर्व गावदेवी येथील मच्छी मार्केटचे खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते नूतनीकरण भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला। ठाणे पूर्व येथील स्टेशन परिसरात असलेल्या पारंपरिक आणि उपयुक्त अशी गावदेवी मच्छी मार्केटच्या अद्ययावत सुविधांसह नूतनीकरणाचे कार्य व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपुत्र माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्याने ऐतिहासिक मच्छी मार्केटच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली ती खासदार नरेश म्हस्के यांची। यावेळी माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेविका शर्मिला रोहित गायकवाड, माजी नगरसेविका नम्रता पमनानी, उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी, नितीन पाटील, गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, विभाग प्रमुख निर्मला काळे, शाखा प्रमुख रोहित गायकवाड, महिला शाखा प्रमुख निलिमा रामाणे, हेमंत पमनानी, सुचित्रा भोई, ओमकार चव्हाण, रीना मुदलियार, नर्मदा म्हात्रे, इतर पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, कोळू बंदी बंधूंनी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जवळजवळ 2.5 करोड रुपयाचा निधी या मच्छी मार्केट करता उपलब्ध करून दिलेला आहे। AC असं मच्छी मार्केट या ठिकाणी आमचे नगरसेवक, महायुतीचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालती पाटील आहेत, शर्मिला गायकवाड आहे, नम्रता पमनानी आहे, या सगळ्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणचे स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न होते, काय अडचणी होत्या, त्या अडचणीवर मात करून आज या ठिकाणी मच्छी मार्केटचं भूमिपूजन झालेलं आहे। लोकांना दिलेला शब्द आपण पूर्ण करतोय आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। त्या मच्छीमारांना एक स्वतःचं हक्काचं एक चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। तर आपले उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेब यांची विशेष निधी व आमचे निरंजन डावकर साहेब यांची खरं बघायला गेलं महायुतीचे आमचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पुऱ्या ठाणे शहरात आज एवढी निधी विकास निधी आली तर त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो। आज आमचे संजयजी केळकर साहेब असो या संदीपजी निले असो यांचं बी सहकार्य आहे। बघायला गेला आज म्हस्के साहेबांच्या नरेश म्हस्के साहेबांच्या माध्यमातून हा प्रकल्प झालेला आहे। कारण त्यांनी पाठपुरावा नसता केला, टेंडर प्रोसिजर होती, त्यामध्ये बरेच अडचणी निर्माण होत्या। वारंवार आयुक्तांना फोन करून म्हस्के साहेबांनी त्यांच्याशी ते बोलले की लवकर ते काम करत आहे, कारण एकनाथ शिंदे साहेब उपमुख्य यांनी शब्द दिलेला आहे आणि खरंच आज त्यांनी शब्दाचं जे शब्द देतात ते पाळतात। ही जी त्यांची खाती आहे ती त्यांनी पूर्ण करून द्या। सगळ्यांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र, जय आगरी कोळी। मला वाटतं बऱ्याच वर्षापासून एक आगरी कोळी लोकांचं ज्या मच्छीवाल्या ज्या आमच्या आहेत, काकी मामी सासू सगळ्या, त्यांचं बरंच एक स्वप्न होतं की हे मच्छी मार्केट खरंच खूप वर्षाचं होतं, खूप वर्ष जुनं झालेलं होतं आणि ते बांधणं गरजेचं होतं, परंतु निधी हा अवेलेबल होत नव्हता। त्याच्यामुळे हे मच्छी मार्केट आज पडीक झालेलं आणि इथे बसायला देखील महिलांना होत नव्हतं। परंतु मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निधी अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली आणि तो निधी लगेच त्यांनी दिलेला आहे। मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल आमच्या सगळ्या समाजाकडनं की आज ज्या महिलांना छत पाहिजे होतं आणि त्यांना जी हक्काची जागा पाहिजे होती ती त्यांनी तिथे मिळवून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे होणं खूप गरजेचं होतं। शिंदे साहेबांबद्दल आणि नरेश म्हस्के साहेबांबद्दल मला अभिमान वाटेल की ज्या गोष्टींसाठी धावपळ करायला लागत होती त्यांनी वर्षानुवर्ष ठाणे महानगरपालिकेच्या ज्या झिपाटा घालायला लागत होत्या, निधीची जी वाट बघायला लागत होती, कुठला निधी मिळेल, एखादा चतुर्पक्षी पावसाच्या पाण्याच्या थेंबाची वाट बघतो, तसा या कोळी समाजातल्या सगळ्या महिला मार्केटच्या निधीसाठी आणि आम्ही नगरसेवक सगळे धावत होतो। परंतु शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद आणि मला वाटतं खासदार यांना आज आपण बघतोय की रत्न पुरस्कार देखील मिळाला आहे। कामाची जी पद्धत त्यांची जी आहे, जे धावपळ आहे, एखादा नगरसेवक गेला तर त्यांच्याकडनं देखील कामं पूर्ण होतात आणि हे काम देखील त्यांच्याकडनं पूर्ण झालेलं आहे। म्हस्के साहेब आणि शिंदे साहेब यांचं मनापासून आम्ही 4ही नगरसेवक आणि आमच्या समाजातील सगळं आगरी कोळी समाजाचे सगळे बांधव आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद देऊ।